पण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं पाहिजे. आणि आज खरोखर मी 4 वाजता उठून प्रवासामध्ये, तर मला जिथं कार्यक्रम, कारण कॉलेजवर एक आवडतो आणि शेतकऱ्यांमध्ये काही हे माझं काम जे मी सुरू केलं आज 20-25 वर्षापासून, हे आताचे कुठंतरी त्या कामाला फळ आलेलं दिसतंय. आणि आता तिथं बोलायला माझं तिथं मी कधीच तिथं बोलत नाही, का तर मला लिहिता वाचताच येत नाही. तिथं प्रत्येक माणूस कागद घेऊन बोलतो, मोबाईलमध्ये बोलतो, मला ते काहीच येत नाही, कारण मी शिकलेलीच नाही. मी एकही दिवस शाळेत जाईल नाही. मी शाळा नाही शिकले, पण मी निसर्गाची शाळा शिकले आणि निसर्गाची शाळा समाजाला उभी राहून सांगितली. पण हे काम करताना खरोखर आता मी थोडक्यात बोलते, सगळेच व्यक्ती थोडक्यात बोलल्यात. काम करताना चांगल्या कामाला खूप अडचणी आल्यात आणि माझं जे काम आहे मी हे बचत गटातूनच सुरू केले. छोट्याच्या बचत गटामध्ये माझं एवढं दुर्गम गाव आहे, आता मला मगाशी तिला विचारलं या सरांच्या लोकांनी का 1 एकरमध्ये किती उत्पन्न निघते, पण माझ्या काही एकरमध्ये सारखी जमीन कुठंच नाही, फक्त खासरं, कारण डोंगरावर गाव आहे आणि सगळं वरच्या पावसावर अवलंबून आहे. आता रस्ते झालेत, पण अजून माझ्या शेतीला पाणी नाही. तर जे मी सगळं माझ्या शेतामध्ये बचत गटाची एक पाईप संस्था भेटली, मी माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी केलं, स्वतःच्या घरासाठी केलं आणि स्वतःच्या अनुभवातून केलं. मला हे कोणी काम करायला सांगितलं नाही. इथं तर या बचत गटांमागं खूप मोठमोठ्या व्यक्ती आहेत. माझं ते स्वप्नात आहे, पण असं कोणी मागं नव्हतं. मी माझ्या कुटुंबासाठी सुरू केलं, माझ्या घरासाठी केलं. हा अनुभव मी माझ्या घरात घेतला. माझं बालपण मला आठवलं का माझं माहेर सासर तेच गाव, पण बालपणामध्ये जे मी खाल्लं ते नंतर जेव्हा माझ्या शेतात हायब्रिड बेन आले, केमिकल खतं आले, औषधं आली, तेव्हा घरात आजार सुरू झाले. मला 10 किलोमीटर 20 किलोमीटर पायी जावं लागायचं दवाखान्यात बाळ घेऊन. मग मला बालपण आठवलं का आम्ही 7 बहिणी होतो आणि एक बहीण 9 महिन्याची असताना आई वारली. आता आई गेली, सगळं जाते ना कुणाच आहे. आणि वडिलांची खूप गरिबी होती, पण माझ्या वडिलांनी शाळा नाही शिकवता आली त्यांच्या गरिबीमुळं, पण त्यांनी मुलींना घरात बसून ज्ञान शिकवलं. आणि खरोखर जे आज आई वडिलांचे संस्कार घेईल ना ते कधी पुण्यवान ठरल. मी हे म्हणते, आजकाल पैशाला किंमत नाही, पण आई वडिलांचे संस्कार आहे ना याला खूप किंमत आहे. आता आमची तर आई नव्हती, पण वडिलांनी सगळे संस्कार दिले. 4-6 महिन्यांनी मुली बसवायचे आणि त्यांना ते पण शाळा शिकेल नव्हते, त्यांना ज्ञान शिकवायचे. समाजात कसं राहायचं, कसं काम करायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं. गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. हे माझ्या वडिलांचं शिक्षण होतं. सोलापूर जिल्हा हा कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा असून श्रमातून आणि घामातून सोनं पिकवण्याची क्षमता येथील शेतकऱ्यात अतोनात भरलेली आहे. आणि इथली माती ही तितकीच सोनं पिकवण्याची क्षमता असलेली माती आहे. आणि या मातीने जर आपण बघितलं तर भौगोलिक मानांकन असणारं डाळिंब, ज्वारी, तसेच द्राक्ष, केळी, केशर, आंबा अशा विविध फळे आणि पिकाच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा हा राज्याच्या नकाशावर एक कृषीमध्ये आपले एक आगळेवेगळं स्थान निर्माण करून सध्या सर्वोच्च स्थानी आहे. मात्र जर आपण बघितलं तर बदलते हवामानाचे संकट आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा या 2 गोष्टीचा जर विचार केला तर पारंपरिक पद्धतीनं शेती करणं, पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फटा देऊन कुठेतरी आपल्याला नवीन तंत्रज्ञान आधारित शेतीची कास धरावी लागेल. याकरताच हा मोठो ठेवून आपण हा जो महोत्सव आयोजित केलेला आहे याचं ब्रीद वाक्य आहे की जागर कृषी तंत्रज्ञानाचा संकल्प समृद्ध शेतकरी व सशक्त भारत घडवण्याचा. संशोधन में पहला आता है किस्म का डेवलप करना, किसी तरह का वैरायटी डेवलपमेंट करना. और वैरायटी डेवलपमेंट मेन होता है फार्मर्स फर्स्ट. जो किसानों को चाहिए, जिस क्षेत्र में चाहिए
जिस वातावरण में चाहिए और उसमें जिस तरह के गुण उनको चाहिए, उनको ध्यान रखते हुए वैरायटल डेवलपमेंट के प्रोग्राम हम निरंतर करते रहते हैं। और हमारी सेंटर की तरफ से रबी जवार के भी किस्म निकले हैं और हाल ही में पिछले साल हम फॉक्सटेल मिलेट का भी एक वेराइटी निकला है जिसके ब्रीडर डॉक्टर परशुराम भी आज आए हुए हैं। आपको उसके बारे में और भी मार्गदर्शन आपके लेक्चर के दौरान आपको बताएंगे। एक अनोखा कार्यक्रम मला आठवतंय आता, मला वाटतं की पहिला कृषी महोत्सव तांबाळे साहेब असताना आम्ही हरिभाई देवकरण मैदानात घेतला होता आणि माननीय मंत्री महोदय त्यावेळेस कृषी मंत्री महोदय त्या काळचे उपस्थित होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे महोत्सव नंतर राज्यामध्ये सुरू झाले। आताही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत हा महोत्सव आपल्यासाठी घेण्यात आलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो। कारण तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची खूप गरज असते आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणात घेतल्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। कारण बऱ्याच वेळा बाहेर खूप ऊन असतं, लोकांचा प्रतिसाद कमी असतो आणि एका चांगल्या डिसेंट हॉलमध्ये आपण तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला। मला वाटतं की नंतरचे 2 दिवस आहेत किंवा आजचा एक दिवस आपण दुपारनंतर पण सत्र आहे, त्याच्यामध्ये अजून जर शेतकरी निहाय किंवा तालुका निहाय आपण नियोजन केलं, उपविभागीय निहाय तसंच मंडल निहाय नियोजन केलं की त्या थीममध्ये त्या थीमचे शेतकरी उपस्थित राहतील आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ करता येईल। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जास्त मोठ्या प्रमाणावर या महोत्सवाचा जो थीम आहे, महोत्सवाचा जो उद्देश आहे तो आपण घेऊन जाऊयात। आणि मला वाटतं की आता बऱ्याच वेळा आपण सांगितलं की पिकवण्यासाठी आमचा शेतकरी कमी पडत नाही, फक्त त्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे, शेती प्रक्रिया उद्योग आहेत आणि शेती प्रक्रिया उद्योग करून त्याचं मूल्यवर्धन जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं अर्थार्जन मिळाल्याशिवाय राहत। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये चॅलेंज खूप आहे, म्हणजे एक दुष्काळी जिल्हा ओळखला जात होता। आज स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रयत्नांनी आपण शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये आहे, सहभाग आहेच, शेतकऱ्यांशिवाय काही होणं शक्य नाही। पण यांना योग्य मार्गदर्शन केलं तर एक कोरडवाहू जिल्ह्याचं एक फ्रूट हब कसं डेव्हलप होऊ शकतं हे जिवंत उदाहरण आहे माझ्या मते सोलापूर जिल्ह्याचं। काल मी पुण्याच्या मॉलमध्ये गेलो होतो, भीड वाहून राहते आणि पैसे द्यायला कोणीही तयार आहे, म्हणजे एक इकॉनॉमिकली आहे। तर या मार्केटकरता पण आपल्याला मार्केट डेव्हलप करणं फार आवश्यक आहे, कारण हे जागतिक लेवलचं मार्केट असंच अनस्टेबल राहणार। मला नाही वाटत की येत्या काही दशकामध्ये याच्यात काही खूप मोठी सुधारणा होण्याची आवश्यकता आहे। तर त्या दृष्टिकोनातून आत्ताच आपण स्ट्रॅटेजी जर डेव्हलप केली तर त्या दृष्टीने फार चांगलं राहिलं आहे। त्याचप्रमाणे आज मी बघितलं की बरेच जणांना जे आहे अवॉर्ड विनिंग आहेत की बऱ्याच मोठ्या 110 टन ऊस आहे किंवा भरड धान्यांचं उत्पादन आहे, महिला वर्गसुद्धा आहे, यांचंसुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे एक उद्योजक बघितले की हुरड्याचं त्यांनी उदाहरण दिलं, खरोखर 30 ते 900 रुपये। आणि मला जेव्हा केव्हा नातेवाईकांचा फोन येतात, आता मुंबई असो नागपूर असो, ते हे सांगतात की अरे बाबा सोलापूरचा हुरडा पाठवा। तर सोलापूरचा हुरडा पाठवायला खरोखर आज ॲग्रोव्हिजन ग्रुपवर 2-4 नंबर आपले शेअर केले होते, पण असं आढळलं की त्यांच्याकडनं हुरडा घ्यायला वेळेवर मिळत नाही, 1 दिवस आधी बुकिंग करावं लागतं। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.